तर पहा, होल्डिंग कंपनी म्हणजे काय, तर सोप्या शब्दामध्ये जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% किंवा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खरेदी करून दुसऱ्या कंपनीच्या संचालक मंडळावर नियंत्रण प्रस्थापित करते, तेव्हा पहिल्या कंपनीला सूत्रधारी कंपनी आणि दुसऱ्या कंपनीला सहाय्यक कंपनी, सबसिडायरी कंपनी असे म्हणतात. जसं ए आणि बी या दोन कंपन्या आहेत. ए कंपनीने बी कंपनीचे 50% पेक्षा जास्त, समजा बी कंपनीचे 10,000 शेअर आहेत, तर 10,000पैकी 6,000 शेअर जर खरेदी केले असतील, ए कंपनीने बी कंपनीचे 10,000पैकी 6,000 शेअर जर खरेदी केले असतील, तर ए कंपनीला होल्डिंग कंपनी आणि बी कंपनीला सबसिडायरी कंपनी असं म्हणतात. तर यामध्ये सूत्रधारी कंपनी होण्याचे काही लाभ आहेत. तर यामधील पहिला लाभ आहे तो म्हणजे वेगळे अस्तित्व. संमिश्रण आणि संविलयनाच्या योजनेमध्ये काही कंपन्यांचे अस्तित्व समाप्त होते. आपण अमाल्गमेशन पाहिलं, ॲब्सॉर्प्शन पाहिलं, संमिश्रणामध्ये आणि संविलयनामध्ये काही कंपन्यांचे अस्तित्व समाप्त होते. ज्या लहान कंपन्या आहेत त्यांचं अस्तित्व समाप्त होते. परंतु होल्डिंग कंपनी अशा प्रकारची स्कीम आहे की ज्यामध्ये सहाय्यक कंपन्यांचं अस्तित्व समाप्त होत नाही, तर ते अस्तित्व कायम राहते आणि त्या पूर्वीच्याच नावाने आपला व्यवसाय सुरू ठेवू शकतात. आणि त्यामुळे सहाय्यक कंपन्यांना आपल्या जुन्या ख्यातीचा आणि भौगोलिक क्षेत्राचा लाभ मिळणे, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये त्या काम करत आहेत त्या क्षेत्राचा लाभ मिळणे त्यांना सुरूच राहते. त्यानंतर दुसरा फायदा आहे तो म्हणजे सर्वसाधारण लाभार्जन क्षमता. एका विशिष्ट सहाय्यक प्रमंडळाची हानी दुसऱ्या सहाय्यक प्रमंडळाच्या लाभातून भरून काढता येते. अशा प्रकारे सूत्रधारी प्रमंडळाला सर्वसाधारण लाभार्जन क्षमता उपभोगता येते. लाभार्जन क्षमता म्हणजे नफा मिळवण्याची क्षमता. एका ठिकाणी लाभ झाला, तोटा झाला तरी दुसऱ्या ठिकाणी प्रॉफिट होण्याची शक्यता असते. त्यानंतर आहे कुशल नियंत्रण. सूत्रधारी कंपन्यांच्या तज्ज्ञ संचालकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कंपन्यांचा व्यवसाय चालतो. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा सहाय्यक कंपन्यांना प्राप्त होतो आणि त्यामुळे सहाय्यक कंपन्यांच्या कार्यक्षमतेत तुलनेत वाढ होऊन त्यांची लाभार्जन क्षमता वाढते. म्हणजे सूत्रधारी कंपन्या या मोठ्या कंपन्या असतात आणि या मोठ्या कंपन्या लहान कंपन्यांचा जवळपास अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा जास्त व्यवसाय खरेदी करतात. तरी पण सहाय्यक कंपनीचा व्यवसाय सुरूच राहतो, तो बंद होत नाही. होल्डिंग कंपनीचा व्यवसाय सुरू राहतो आणि सबसिडायरी कंपनीचा व्यवसाय सुरू राहतो. परंतु यामध्ये सबसिडायरी कंपनीला हा फायदा होतो की होल्डिंग कंपनीचा जो अनुभव आहे किंवा ती मोठी कंपनी असल्यामुळे त्या कंपनीच्या अनुभवाचा, कार्यक्षमतेचा, कुशलतेचा, संचालनाचा, व्यवस्थापनाचा अशा सर्व बाबीचा फायदा मिळतो आणि सहाय्यक कंपनीची सुद्धा लाभ कमवण्याची जी क्षमता आहे, नफा मिळवण्याची क्षमता, ही क्षमता वाढते. त्यानंतर चौथा फायदा होतो तो म्हणजे स्पर्धा समाप्त होते. एंड ऑफ कॉम्पिटिशन. सूत्रधारी कंपनी आणि तिच्या सहाय्यक कंपन्या यांच्यात असलेली व्यापारिक स्पर्धा ही समाप्त होते आणि त्यामुळे त्यांना आपल्या क्षमतेनुसार चांगलं कार्य करता येते. कारण दोन कंपन्या एकमेकांमध्ये स्पर्धा करत राहिल्या तर त्यामुळे दोघांचंही नुकसान होऊ शकते. परंतु त्या दोन्ही कंपन्या एकत्र जर आल्या तर त्यामुळे त्या दोन्ही कंपन्या ती जी स्पर्धा आहे ती स्पर्धा समाप्त होऊन त्या चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात. कारण दोन हात जर एकत्र आले तर त्यामुळे जी शक्ती निर्माण होते तीच दोन कंपन्या एकत्र आल्यामुळे दोन्ही कंपन्यांची जी स्पर्धा क्षमता आहे ती स्पर्धा क्षमता सुद्धा वाढत असते. त्यानंतर पाचवा फायदा होतो तो म्हणजे आर्थिक क्षमता. सूत्रधारी प्रमंडळाच्या नियंत्रण कक्षेत अधिकात अधिक सहाय्यक प्रमंडळे आली तर सूत्रधारी प्रमंडळ आर्थिक क्षमतेच्या दृष्टीने अधिक बळकट बनते. सूत्रधारी प्रमंडळाने जास्तीत जास्त कंपन्यांना सहाय्यक कंपन्या जर बनवल्या तर निश्चितच
सूत्रधारी कंपनीची जी आर्थिक क्षमता आहे ती आर्थिक क्षमता जास्त चांगली होते. त्यानंतर आहे किमतीचे नियंत्रण करण्याची सोय. सूत्रधारी प्रमंडळ आणि सहाय्यक कंपन्या यांना एकत्र येऊन कच्चा आणि पक्क्या मालाच्या किमती नियंत्रणात ठेवण्याची सोय यामुळे उपलब्ध होते. त्यानंतर आहे भांडवलाचा सदुपयोग. खूप सारे फायदे आहे. सूत्रधारी प्रमंडळ आपल्याजवळील अतिरिक्त भांडवल सहाय्यक प्रमंडळासाठी वापरू शकते. तसेच व्यर्थ पडून राहणाऱ्या भांडवलाचा सदुपयोग करून घेणे सुद्धा त्यामुळे शक्य होते. म्हणजे जे भांडवल आहे दोन्ही कंपन्यांकडे असणारं, सूत्रधारी प्रमंडळ आणि सहाय्यक प्रमंडळ, तर सूत्रधारी प्रमंडळ आणि सहाय्यक प्रमंडळ हे दोन्ही एकमेकांना मदत करू शकतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे जे काही भांडवल पडून असेल त्या भांडवलाचा सुद्धा योग्य ठिकाणी ते वापर करून घेऊ शकतात, सदुपयोग करून घेऊ शकतात. त्यानंतर खर्चामध्ये काटकसर. सूत्रधारी कंपनीचे संचालक सहाय्यक कंपन्यांना योग्य रीतीने चालवतात, कुठेही अपव्यय होत नाही आणि त्यामुळे उत्पादन आणि प्रबंधनाच्या खर्चामध्ये काटकसर करता येते. कारण 2 किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्या एकत्रित आल्यामुळे त्या दोन्ही कंपन्याचं जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणावर केलं जाते आणि उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं जात असल्यामुळे निश्चितच खर्चामध्ये काटकसर होते, बचत होते. त्यानंतर आहे सहाय्यक कंपन्यांच्या भांडवली संसाधनात वाढ. सूत्रधारी कंपन्यांच्या योजनेमुळे सहाय्यक कंपन्यांच्या भांडवली संसाधनात लक्षणीय वाढ होते, कारण गरजेनुसार त्यांना सूत्रधारी कंपनीकडून सहाय्यता मिळते. याशिवाय सूत्रधारी कंपनीशी संलग्न असल्यामुळे मुद्रा बाजारात सहाय्यक कंपन्यांची कर्ज मिळवण्याची मर्यादा आणि प्रत्यय प्रतिष्ठा म्हणजे कर्ज मिळवण्यासाठी जी पत लागते ती पत सुद्धा यामुळे वाढते. त्यानंतर आहे स्वतंत्र अंतिम खाती. सूत्रधारी कंपनी आणि सहाय्यक कंपनी यांना आपली अंतिम खाती स्वतंत्रपणे तयार करून प्रकाशित करावी लागतात. म्हणजे सूत्रधारी कंपनी जरी सहाय्यक कंपनीचे 50% किंवा त्यापेक्षा अधिक 50%पेक्षा अधिक भाग जरी खरेदी करत असली तरी सूत्रधारी कंपनी वेगळी असते आणि सहाय्यक कंपनी वेगळी असते आणि त्यामुळे दोन्ही कंपन्यांना आपापली अंतिम खाती जे फायनल अकाउंट्स आहेत ते फायनल अकाउंट स्वतंत्रपणे तयार करून प्रकाशित करावे लागतात. त्यांच्या आर्थिक स्थिती आणि लाभार्जन शक्तीची वेगळी माहिती उपलब्ध होते, कारण होल्डिंग कंपनी आणि सबसिडायरी कंपनी या दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या असतात. फक्त होल्डिंग कंपनीने सबसिडायरी कंपनीचे अर्ध्यापेक्षा जास्त 50%पेक्षा जास्त शेअर खरेदी केले असतात आणि खरेदी करणे आवश्यकही असे. 50%पेक्षा जास्त भाग जर खरेदी केले नाही तर त्याला होल्डिंग कंपनी आणि विकणाऱ्याला सबसिडायरी कंपनी असं म्हटलं जाणार नाही. त्यानंतरचा फायदा होतो तो म्हणजे अधिक उत्पन्न. सूत्रधारी प्रमंडळाजवळ सहाय्यक प्रमंडळाचे कमीत कमी 50% अंश असतात आणि त्यामुळे सूत्रधारी प्रमंडळ सहाय्यक प्रमंडळाद्वारे नियमित लाभांश मिळवू शकतो. सूत्रधारी प्रमंडळाजवळ सहाय्यक प्रमंडळाचे 50%पेक्षा जास्त शेअर्स असतात, कारण पहिली महत्त्वाची अट तीच आहे की एखाद्या कंपनीने म्हणजेच होल्डिंग कंपनीने सबसिडायरी कंपनीचे 50%पेक्षा जास्त भाग खरेदी करणे आवश्यक असते. तेव्हाच शेअर खरेदी करणाऱ्या कंपनीला होल्डिंग कंपनी आणि शेअर विकणाऱ्या कंपनीला सबसिडायरी कंपनी असं म्हटलं जाते आणि त्यामुळे होल्डिंग कंपनीजवळ सबसिडायरी कंपनीचे 50%पेक्षा जास्त भाग असतात आणि त्यामुळे सूत्रधारी प्रमंडळ सहाय्यक प्रमंडळाद्वारे नियमित लाभांश मिळवू शकतो आणि त्यामुळे 50%पेक्षा जास्त शेअर्स खरेदी केल्यामुळे एक कंपनी दुसऱ्या कंपनीकडून नियमितपणे लाभांश डिव्हिडंड मिळवू शकते. त्यानंतर आर्थिक क्षमतेत वाढ. सूत्रधारी प्रमंडळाच्या अधीन अधिकाधिक सहाय्यक प्रमंडळे आल्यानंतर सूत्रधारी प्रमंडळाच्या आर्थिक क्षमतेत वाढ होते. त्यानंतर आहे पुनर्वापर. सूत्रधारी प्रमंडळ एका सहाय्यक प्रमंडळाच्या भांडवलाचा वापर
दुसऱ्या सहाय्यक प्रमंडळाच्या भांडवलासाठी करू शकते. त्यानंतर अनुभव, कर्जामध्ये घट, ऋण म्हणजे कर्ज. सूत्रधारी प्रमंडळ सहाय्यक प्रमंडळाला स्वतःचे भांडवल देऊन त्यांच्या कर्जामध्ये घट करू शकते आणि त्यामुळे सहाय्यक प्रमंडळावरील कर्जाचे आणि व्याजाचे ओझे कमी करता येते. त्यामुळे त्यांची सुद्धा लाभ मिळवण्याची, नफा मिळवण्याची क्षमता वाढते. सहाय्यक प्रमंडळाच्या लाभ मिळवण्याच्या क्षमतेचा लाभ सूत्रधारी प्रमंडळाला आपोआपच होतो. त्यानंतर आहे उत्पादनाचा परिव्यय कमी होतो. सूत्रधारी प्रमंडळ सहाय्यक प्रमंडळाला कुशलतेने हाताळते आणि त्यामुळे उत्पादनाचा परिव्यय, उत्पादनाचा जो काही खर्च असेल हा खर्च कमी होतो. तर अशा प्रकारचे फायदे आहेत आणि दोष सुद्धा आहे सूत्रधारी प्रमंडळामध्ये असणारे दोष किंवा तोटे. त्यातील पहिला तोटा आहे तो म्हणजे विकासाला बाधा. जसे फायदे आहेत तसेच दोष सुद्धा आहेत. त्यातील पहिला फायदा आहे विकासाला बाधा. सूत्रधारी प्रमंडळाने घेतलेले काही निर्णय सहाय्यक प्रमंडळाच्या व्यक्तिगत विकासाला बाधा ठरू शकतात. त्यामुळे सहाय्यक प्रमंडळाचा योग्य विकास होऊ शकत नाही. त्यानंतर दुसरा दोष आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेवर नियंत्रण. सूत्रधारी प्रमंडळाद्वारे काही मर्यादित अंशधारकांच्या हातात असंख्य प्रमंडळाचे नियंत्रण येते आणि त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे त्यांना शक्य होते. त्यानंतर आहे लहान उद्योगांना मारक. सूत्रधारी प्रमंडळाला आपली क्षमता वाढवण्याची संधी मिळते आणि त्यामुळे असे प्रमंडळ आर्थिकदृष्ट्या सुदृढ होतात. आर्थिक बाजू त्यांची मजबूत होते. परंतु लहान उद्योग अशा मोठ्या उद्योगांशी स्पर्धा करू शकत नाही आणि मग ते लहान उद्योग हळूहळू बंद पडू लागतात आणि म्हणून सूत्रधारी कंपनीची जी संकल्पना आहे ती लहान उद्योगांना मारक ठरते. त्यानंतर आहे स्कंधाचे मूल्यांकन कठीण. आंतर कंपनी स्कंधाचे मूल्यांकन करणे एक कठीण कार्य आहे. त्यामुळे लेखांकनाच्या कार्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. स्कंध म्हणजे काय? स्टॉकचं जे व्हॅल्युएशन आहे, म्हणजे एका कंपनीने दुसऱ्या कंपनीला जर काही वस्तूंचा पुरवठा जर केला असेल तर त्या दोन कंपन्यांमध्ये जो स्कंधाचं मूल्यांकन करावं लागते स्टॉकचं, त्याला आंतर कंपनी स्कंधाचे मूल्यांकन असं म्हणतात आणि हे काम करणं अतिशय कठीण असते. त्यानंतर आहे भांडवलाचा दुरुपयोग. सूत्रधारी प्रमंडळाच्या नियंत्रणाखाली अनेक प्रमंडळे असल्यामुळे त्यांच्याजवळ भांडवलाची कमतरता असते आणि या भांडवलाचा सूत्रधारी प्रमंडळाद्वारे दुरुपयोग केला जाऊ शकतो. त्यानंतर आहे एकाधिकार. सूत्रधारी प्रमंडळ आपली शक्ती वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. या अत्यधिक शक्तीचा दुरुपयोग करून ते एकाधिकार निर्माण करतात आणि त्यामुळे ग्राहकांचे अतोनात नुकसान होते. कारण एकाधिकारामुळे काय होते की वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार हा त्या व्यावसायिकाला प्राप्त होतो, एकाधिकाराला प्राप्त होतो आणि त्यामुळे वस्तूच्या किमती जरी वाढवल्या तरी ग्राहक दुसऱ्या ठिकाणी जाणार नसतो, कारण दुसरी वस्तू उपलब्ध नसते. कारण एकाधिकार असतो. एकाधिकार असल्यामुळे वस्तूच्या किमती वाढवल्यामुळे ग्राहकांचे अतोनात नुकसान होते. त्यानंतर आहे अति भांडवलीकरण. ही सुद्धा समस्या निर्माण होते, कारण जेव्हा व्यवसाय भांडवलाचा योग्य वापर करू शकत नाही तेव्हा त्याला अति भांडवलीकरण असं म्हणतात आणि अति भांडवलीकरणाची समस्या सूत्रधारी प्रमंडळ भांडवलाचा दुरुपयोग करू शकते. अति भांडवलीकरणामुळे स्वतःच्या फायद्यासाठी भांडवलाचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. त्यानंतर आहे आर्थिक शोषण. सूत्रधारी प्रमंडळ हे सहाय्यक प्रमंडळाचे किंवा त्या प्रमंडळातील कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करू शकतात. त्यानंतर आहे समन्वयाची समस्या. सूत्रधारी प्रमंडळ आणि सहाय्यक प्रमंडळ यांच्यामध्ये समन्वय साधणे अतिशय कठीण अशी बाब आहे. त्यानंतर आहे श्रमिक समस्या.
सूत्रधारी प्रमंडळ उद्योगाचा आकार सतत वाढवत असतात आणि त्यामुळे श्रमिक आणि मालक यांच्यातील संबंध सलोख्याचे राहत नाही. अशा वेळेस अनेक समस्या निर्माण होतात कामगारांविषयीच्या. त्यानंतर शोषण, फसवेगिरी, कमी मूल्य, आर्थिक शोषण, आर्थिक स्थितीची कल्पना आणि अधिकारांची पायमल्ली अशा प्रकारचे अनेक दोष सुद्धा सूत्रधारी प्रमंडळामध्ये आहेत. तर ही थेरी खूप सारी आहे. तर ही सर्व जी काही थेरी आहे ती तुम्हाला वाचून समजून घ्यायची आहे. त्यानंतर मुख्य जे फॉर्मॅट्स आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. ही जी PDF फाईल आहे या ठिकाणी सर्व दिलेलं आहे. यामध्ये कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ होल्डिंग कंपनी अँड इट्स सबसिडायरी कंपनी अशा प्रकारची बॅलन्स शीट तयार करावी लागते. हा फॉर्मॅट तुमच्याकडे लिहून घ्याल. त्यानंतर हे जे मेन पॉईंट्स दिलेले आहेत हे सुद्धा हे जे फॉर्मॅट आहेत हे सुद्धा फॉर्मॅट आवश्यक आहेत. हे सर्व फॉर्मॅट आवश्यक आहेत. हे सर्व तुमच्याकडे तुम्ही प्रिंट करून घ्या किंवा लिहून घ्या आणि थेरी जी आहे ती पण वाचून घ्या. उद्याच्या क्लासमध्ये हे जे फॉर्मॅट आहेत आणि हे जे पॉईंट्स आहेत ते समजून सांगितले जातील.